हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आज आपण नर्सिंग सीईटी बद्दल काही इम्पोर्टंट टॉपिक आहे तर ते डिस्कस करणार आहे. ओके. तर ऑलरेडी तुमची सर्वांची एक्झामिनेशन ही कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे याच्याविषयी भरपूर सर्व डाऊट जे आहेत तर ते विद्यार्थ्यांना येत आहेत. ओके. तर ॲडमिशन रिलेटेड भरपूर काही इम्पोर्टंट गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या मनामध्ये असतील तर ते सर्व जे डाऊट आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमधून या सेशनमधून आपण कंप्लीट करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आजचे कोणते टॉपिक्स आपण या लेक्चर मधून डिस्कस करणार आहे तर ते आपण एकदा बघू. ओके. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे सेफ अटेम्प्ट. आता तुम्ही सर्वांनी पेपर अटेम्प्ट केलेला आहे. बट किती क्वेश्चन अटेम्प्ट करणं हे सेफ होतं, किती पर्सेंट तुमची अॅक्युरसी असली पाहिजे, तर ह्या गोष्टींवर आपण काही इम्पोर्टंट गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस कोणते आहेत. ओके. भरपूर जणांनी मला कालच प्रायव्हेटली मेसेज केले ग्रुपमधून, की सर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट द्या, गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ. तर आपण या सर्व गोष्टींवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासोबतच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट टोटल सीट्स किती आहेत तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यानंतर कॉम्पिटिशन लेव्हल आता 2026 मध्ये ॲडमिशनसाठी किती राहणार, कोणत्या कॉलेजसाठी किती कॉम्पिटिशन राहणार, किती तुम्हाला मार्क्स किंवा पर्सेंटाइल असणं गरजेचं आहे. तर हे पण आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आणि मार्क वर्सेस पर्सेंटाइल तर हा सर्वात मित्रांनो सध्या रँकिंग टॉपिक आहे. ओके. सर्व विद्यार्थ्यांना माहितीच नाही की अजूनपर्यंत किती पर्सेंटाइल त्यांना येऊ शकतात आणि त्यांनी किती पेपर अटेम्प्ट केलेले आहेत. ओके. तर आपण ही कंप्लीट इन्फॉर्मेशन जी आहे तर ते आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ सर्व मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर सर्व मित्रांनो तुम्हाला राइट आणि ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, जेन्युइन इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. ओके. तर व्हिडिओ संपल्यानंतर मला एक कमेंट तुमची नक्की हवी आहे, कारण की मी भरपूर सर्व हार्ड वर्क करून डाटा सर्व कलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर तो तुमच्यापर्यंत मित्रांनो मांडण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि काही जर डाऊट जर असतील तर ते पण तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. तिथून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. तिथे तुम्हाला ही जी पीडीएफ आहे तर ही पीडीएफ तुम्हाला तिथे भेटेल आणि सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला तिथे प्रोव्हाईड केल्या जातील. त्यासोबत नर्सिंगच्या ज्या पण काही नवीन अपडेट येतील तर ते आपण तुम्हाला तिथेच मित्रांनो दिल्या जातील. ओके. तर बघू आपला आजचा सर्वात पहिला टॉपिक आहे तर तो आहे मित्रांनो आपला सेफ अटेम्प्ट्स. ओके. आता आपले जे पण काही पेपर होतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल 100 मार्कासाठी तुम्हाला 100 एमसीक्यू जे आहेत तर ते होते. ओके. दीड तासामध्ये म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला तो पेपर आहे तर तो सॉल्व्ह करायचा होता. एका मार्काला 1 एमसीक्यू असा आपला पेपर पॅटर्न मित्रांनो असतो. ओके. आता एव्हरेज स्टुडंट जे आहेत तर ते सर्वच क्वेश्चन सॉल्व्ह करतात, कारण की नो निगेटिव्ह मार्किंग इन द एक्झामिनेशन. आपल्या नर्सिंग सीईटीमध्ये अजूनपर्यंत नीट सारखे निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे विद्यार्थी काय करतात, की सर्व जे क्वेश्चन्स आहेत 100चे 100 क्वेश्चन टच करून येतात. सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करून येतात. ओके. कारण की कोणतीच निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये. इथं मी तुम्हाला हायलाइट करून देतो बघा. नो निगेटिव्ह मार्किंग इन द एक्झामिनेशन. ओके. आपल्या एक्झामिनेशनमध्ये कोणतीच निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे स्टुडंट जे आहेत तर ते सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून येतात. आता सर्व स्टुडंट सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करतात याचा फायदा काय होतो, की ज्या विद्यार्थ्यांचा एवढा प्रॉपर अभ्यास झालेला नाहीये तर ते पण विद्यार्थी कधी-कधी लागू-भागूटवाला त्यांचे क्वेश्चन्स राइट येऊन जातात आणि त्यांचे पर्सेंटाइल वाढतात. बट ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग असते तर विद्यार्थी स्वतःवर कंट्रोल करतो आणि कमीत कमी क्वेश्चनच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो किंवा जास्त निगेटिव्ह मार्किंग होऊ नये म्हणून विद्यार्थी जे आहेत तर ते तुक्का कोणत्या क्वेश्चनमध्ये मारत नाहीत. बट जिथे निगेटिव्ह मार्किंग नसते तिथे सर्वच विद्यार्थी तुक्का मारून येतात, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून येतात. ओके. ॲक्युरसी मॅटर्स मोर दॅन द नंबर ऑफ अटेम्प्ट्स. ओके. आता जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही तर तिथं काय तुमची जी ॲक्युरसी आहे तर ती मोर मॅटर करते. ओके. रॅदर दॅन तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता सर्वच विद्यार्थी आहेत तर ते 100 आउट ऑफ 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून आलेले आहेत. बट इथे तुमची ॲक्युरसी आता जास्त मॅटर करते. ओके. आता गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जी ॲक्युरसी आहे तर तुमची 80 टू 85 प्लस ॲक्युरसी असणं खूप गरजेचं आहे. आता एक एव्हरेज स्टुडंट जरी घेतला, ओके, एक टॉपर जरी असेल किंवा एक साधा जरी विद्यार्थी असेल तरी पण तो 10 ते 15 क्वेश्चन्समध्ये सिली मिस्टेक आहे तर त्या करूनच येत असतो मित्रांनो. ओके. कोणता पण विद्यार्थी असू द्या तो पूर्ण आउट ऑफ मार्क्स कधी घेणं एवढं शक्य नाही. ओके. तर 10 ते 15 ज्या सिली मिस्टेक आहेत तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून होतच असतात. तुम्ही आता ज्यावेळेस तुमची ॲन्सर की येईल तर ॲन्सर की आल्यानंतर बघा जे टॉपरचे विद्यार्थी असतील, ज्यांनी सर्व स्टडी केलेला आहे, जे रिपीटर्स आहेत, ओके, ज्यांचा प्रॉपर स्टडी आहेत, अशा विद्यार्थ्यांचे पण सुद्धा मित्रांनो 8 ते 10 एमसीक्यू जे आहेत तर ते रॉंग होतात म्हणजे होतातच. ओके. पूर्ण 100% ॲक्युरसी कुठल्या स्टुडंटची नसते. बट ज्या विद्यार्थ्यांचे 10 ते 15 जे क्वेशन्स आहेत ते चुकीचे झालेले आहेत आणि बाकीचे सर्व 80 टू 85% ज्या विद्यार्थ्यांची ॲक्युरसी आहे मित्रांनो, तर हे विद्यार्थी खरे कॉम्पिटिशनचे असतात. ओके. कारण की यांना जे पर्सेंटाइल आहे तर ते 95 प्लस येतात आणि असे विद्यार्थी डायरेक्टली गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय होऊन जातात मित्रांनो, अलॉट होऊन जातात. ओके. गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला लागत जर असेल तर तुमची ॲक्युरसी किती असली पाहिजे मित्रांनो, तर 80 टू 85%. ओके. मी थोडं डार्क करतो बघा या गोष्टीला. 80 ते 85% तुमची ॲक्युरसी असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अलॉट इझिली होऊ शकता. ओके. आता आपण जर 2-3 वर्षापूर्वी जर बघितलं तर आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेज फक्त 4-5च गव्हर्नमेंट कॉलेज होते. त्या टायमाला तुमचे जे पर्सेंटाइल आहेत तर ते 99 किंवा 98 पर्सेंटाइलच तुमचा कट ऑफ राहत होता. बट मागच्या वर्षी
डायरेक्टली 11 नवीन कॉलेजेस आले. आता जवळपास आपल्याकडे 17 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ असणार आहे मित्रांनो, तर तो त्या पद्धतीने व्हॅरी असणार आहे. ओके. आता मागच्या वर्षीचा अजूनपर्यंत कट ऑफ लिस्ट जी आहे, तर ती आपल्याला सीईटी सेलने दिलेली नाहीये. तर लवकरात लवकर सीईटी सेल ती कट ऑफ लिस्ट पण देईल. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती होता, तर तो कट ऑफ मित्रांनो तुम्हाला समजून जाईल. बट त्याच्यामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आहे मित्रांनो, तर तुम्ही त्या ॲज इट इज त्या कट ऑफचा विचार करायचा नाही. कारण की त्याच्यामधला जो कट ऑफ असतो, तर तो कॅप राउंड सोबत जे तुमचे इन्स्टिट्यूशनल राउंड्स आहेत, तर त्यामधील पण विद्यार्थ्यांचे मार्क त्याच्यामध्ये टाकलेले असतात. ओके. त्यामुळे तो जो कट ऑफ आहे, तर तो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एकदम रिलायबल आहे. बट प्रायव्हेट कॉलेजसाठी पुढे ना पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये लॅगिंग दिसेल. कारण की कधी-कधी काय होतं, की विद्यार्थी डायरेक्टली जाऊन ॲडमिशन्स घेतात. तर त्या पद्धतीने तो कट ऑफ आहे, तर तो बनवलेला असतो. ओके. तर आपला पहिला जो टॉपिक होता सेफ अटेम्प्ट्स, तर आय थिंक तुम्हाला सर्वांना हा टॉपिक समजला असेल. तुमची ॲक्युरसी याच्यामध्ये किती असली पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी हे तुम्हाला समजलं असेल. आता असं नाही की सर्वच विद्यार्थ्यांची 80-85% ॲक्युरसी असणार आहे. काही जणांची 70 असेल, काही जणांची 60 असेल. तर त्या विद्यार्थ्यांनी पण मित्रांनो घाबरून जायचं काहीच कारण नाही. तुमच्यासाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. एक प्रायव्हेट कॉलेजेस पण खूप चांगले-चांगले असतात. आता मी पण काय गव्हर्नमेंट कॉलेजमधून नाही, एक प्रायव्हेट कॉलेजेसमधून पण आहे. बट मी पण माझं नर्सिंगमध्ये चांगलं करियर करतोय, चांगलं कॉम्पिटिशन एक्झाम मी देतोय आणि क्वालिफाय पण होत आहे. ओके. तर आता सेकंड बघा मित्रांनो, लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेस. आता हा मित्रांनो मोस्ट 5 स्टार टॉपिक आहे, मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेजची जी लिस्ट आहे, तर आता हे तुम्हाला लिहून घ्यायची मित्रांनो काहीच गरज नाही. कारण की ही जी पी आहे, तर ही पी मी डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये टाकून देईन. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करून घ्या किंवा तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन केल्यानंतर तुम्ही जर लेट जॉइन केला, तर मला डीएम करा. तुम्हाला मी ही पी मित्रांनो टाकून देईल. ओके. तर आता सर्व जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर सर्व गव्हर्नमेंट कॉलेजवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, ज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचे जे कोड असतात, तर ते कोड तुम्हाला सांगेल मी. त्यानंतर अॅन्युअल इंटेक सांगेल, त्याची सिटी सांगेल, त्याचं लोकेशन आणि तिथं हॉस्टेल फॅसिलिटीज वगैरे. तर सर्व गोष्टी मित्रांनो आपण डिस्कस करू गव्हर्नमेंट कॉलेजेसवर. जर तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ जर लागत जर असेल, तर आताच लगेच तुमची कमेंट सेक्शनमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किंवा आणि त्याच्यापुढे तुमचे 5 स्टार मित्रांनो द्या. ओके. 5 स्टारचा इमोजी आणि गव्हर्नमेंट कॉलेज असं कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. जेवढे जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतील, जर 100 प्लस जर कमेंट्स जर आले, तर तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो तो व्हिडिओ मी बनवून देईल. ओके. आता सर्वात पहिला आहे बघा, जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, तर हे मुंबईमधलं कॉलेज आहे मित्रांनो आणि तिथे अॅन्युअल इंटेक कितीचे आहे, तर 50 विद्यार्थ्यांची इंटेक असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे बीजे मेडिकल कॉलेज पुणे. ओके. इथं पुणेमध्ये आहे. तर मी कॉलेजचं नाव, त्यानंतर त्याची सिटी आणि अॅन्युअल इंटेक, तर एवढीच बेसिक इन्फॉर्मेशन सध्यापर्यंत तुमच्यापर्यंत दिलेली आहे. ओके. तर अॅन्युअल इंटेक याच्यामध्ये 50 आहे. त्यानंतर नागपूरचं जीएमसी आहे, तर तिथे पण 50 ची इंटेक आहे. ओके. त्यानंतर गोंदियाचं जीएमसी आहे मित्रांनो, तर हे नवीन आता काही कॉलेजला मी स्टार करतो, तर ते नवीन चालू झालेले कॉलेज आहेत. ओके. तर गोंदियाचं हे नवीन कॉलेज आहे बरं का, तिथे 100 ची इंटेक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं हे ओल्ड कॉलेज आहे. तिथे 50 ची इंटेक आहे. त्यानंतर जीएमसी नांदेड आहे, तर इथे 50 ची इंटेक आहे. त्यानंतर लातूरचं आहे, तिथे 100 ची इंटेक आहे. त्यानंतर जालनाचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर तिथे 50 ची इंटेक आहे. त्यानंतर बारामतीमध्ये नवीन सुरू झालेलं कॉलेज आहे, 100 ची इंटेक आहे. कोल्हापूरमध्ये नवीन सुरू झालेलं कॉलेज आहे, 100 ची इंटेक आहे. मिरज आणि मिरज सांगलीमध्ये जे नवीन सुरू झालेलं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज, तर तिथे 100 ची इंटेक आहे. नंदुरबारमध्ये पण बघा मित्रांनो 100 ची इंटेक तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे हे जे काही नवीन जे नर्सिंग कॉलेजेस सुरू झालेले आहेत, तर तिथे डायरेक्टली गव्हर्नमेंटने काय केलंय, की 100 विद्यार्थ्यांची इंटेक दिलेली आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन लेव्हल मागच्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी खूप कमी झाली होती. ओके. एवढी पण कमी झाली नव्हती, की 40-50 पर्सेंटाईलवर गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, असं बिलकुल नाही मित्रांनो. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 2025 चा जर कट ऑफ जर बघितला, तर 95, 90 असा कट ऑफ होता. ओके. 40-50 पर्सेंटाईलवर कधीच कोणाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही. ओके. एक्सेप्शनल कॅटेगरीजमध्ये तुमचं जर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट असेल, तुम्ही जर डिफेन्स कोटामधून जर असेल, तर त्या कंडिशनमध्ये हे जे मार्क्स आहेत, तर ते व्हॅरी होतात. बट 50-60 पर्सेंटाईलवर गव्हर्नमेंट कॉलेज मित्रांनो कुठलंच भेटत नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला चांगलेच पर्सेंटाईल असणं गरजेचं आहे. नर्सिंग म्हणजे एक मित्रांनो चांगलं प्रोफेशन आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला चांगले मार्क घेऊनच चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज भेटवणं इम्पोर्टंट आहे. ओके. असं नाही की उठून-सुटून कोणी पण 50-60 पर्सेंटाईल मिळवले आणि त्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं, असं बिलकुल होत नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर नाशिकचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर तिथे बघा 40 ची इंटेक आहे. त्यानंतर जळगावमध्ये नवीन कॉलेज सुरू झालेलं आहे, तिथे पण 100 ची इंटेक आहे. त्यानंतर पिंपरी आपलं पीसीएमसी कॉलेज आहे, तर तिथे मित्रांनो 60 ची इंटेक आहे. त्यानंतर सातारामध्ये 40 ची इंटेक आणि सिंधुदुर्गमध्ये हे जे कॉलेज आहे मित्रांनो, तर हे थोडं लेट राउंडमध्ये आलं होतं, तर याची मित्रांनो 40 इंटेक आहे. आता टोटल जर आपण जर बघितले, तर 1180 ज्या जागा आहेत, तर त्या 1180 जागा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या बघायला भेटतील. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे बघा, तर याच्यामध्ये आहे टोटल सीट्स बघा याच्यामध्ये किती आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज. ओके. आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स आणि नावं मी तुम्हाला सांगितले किती आहे. 1180 आपले टोटल ज्या सीट्स आहेत, तर त्या गव्हर्नमेंटच्या असतात आणि ह्या 1180 सीटपैकी तुम्हाला जर एक जरी सीट मिळवायची असेल, तरी पण मित्रांनो तुम्हाला यावर्षी 2026 साठी तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाईल असणं तरी खूप इम्पोर्टंट आहे. ओके. आता ज्यावेळेस तुमची सर्वांची लिस्ट येईल, ज्यावेळेस तुम्ही सर्व कॅप रजिस्ट्रेशनसाठी रजिस्टर करता, कॅप राउंडसाठी रजिस्टर करता, तर त्यावेळेस तुमची सर्वांची मित्रांनो एक कंबाईन मेरिट लिस्ट येते. तर त्या कंबाईन मेरिट लिस्टमध्ये तुमचा एसएमएल नंबर येतो. म्हणजे काय स्टेट मेरिट लिस्ट नंबर.
जर तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर मित्रांनो 1180 म्हणजे जवळपास 1200-1300च्या आतमध्ये जर असेल, तर तुमचे हाय चान्सेस आहेत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे. ओके. त्याच्यामध्ये तुमचा कॅटेगरी रँक पण असतो, सर्व गोष्टी असतात. तर ज्यावेळेस ती गोष्ट येईल, ओके, ज्यावेळेस ती पीडीएफ येईल, तर त्यावेळेस मी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर एक लॉजिकल व्हिडिओ बनवून तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल तुमची लिस्ट आल्या तुमची जी मेरिट लिस्ट येते, तर त्याच्यामधूनच तुम्हाला समजून जाईल की आपलं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं की नाही होऊ शकत. आता ही मेरिट लिस्ट कधी येते मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो. ज्यावेळेस तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करता, रिझल्ट नंतर कोणतीच लिस्ट तुम्हाला भेटत नाही, मेरिट लिस्ट वगैरे. ओके. ज्यावेळेस तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करता, तर त्या कॅप रजिस्ट्रेशन नंतरच आपल्याला ही जी लिस्ट आहे, तर ती भेटत असते. ओके. आता प्रायव्हेट कॉलेजेस बघा, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किती जागा आहेत, तर त्या 15,350 जागा मागच्या वर्षी लास्ट राउंडला होत्या. ओके. आता इकडे बघा, इकडे ही थोडी झूम करतो मी. ओके. थोडी ब्लर पीडीएफ आहे, तर त्यामुळे मी डबल स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय. तर इथे 5.0 तुम्हाला ब्लर थोडी दिसत असेल. ओके. तर इथे 2025-26 हे तर क्लिअर दिसते. ओके. 2025-26 ची एमएच नर्सिंग सीईटी बघा, इकडे 5.0 जो आपला 5 नंबरचा राउंड झालेला होता, तर त्या 5 नंबरच्या राउंडमध्ये शेवटी कॉलेजची संख्या दिलेली बघा. आता हा नंबर तुम्हाला इथे प्रॉपरली दिसणार नाही. ओके. पूर्णच ब्लर झालेला हा नंबर दिसतो. बट डोंट वरी, इकडे मी प्रॉपरली एक नवीन स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय बघा. इकडे 15,350 तुम्हाला हा जो आकडा आहे तर दिसत असेल, आणि हाच मित्रांनो, हाच आकडा मी इकडे काय केलाय मित्रांनो, टाइप केलाय. ओके. 15,350, जेणेकरून तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे तरी प्रॉपर आहे, प्रूफ आहे. हे सर्व मी डॉक्युमेंटरी तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोय. YouTubeला भरपूर सर्व व्हिडिओज येतील, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळीच इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही तिथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके. तरी 5 नंबरच्या कॅप राउंडची लिस्ट आहे मित्रांनो. मागच्या वर्षी आपण 110 प्लस विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स करून दिले. आपल्या काउन्सिलिंग बॅचमधून भरपूर सर्व विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण आहेत, काही टॉप प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण आहेत. तुम्हाला मी डायरेक्टली त्यांचे कॉन्टॅक्ट पण देऊ शकतो. तुम्हाला जर त्यांच्यासोबत बोलायचं असेल, पर्टिक्युलर कॉलेजबद्दल जर प्रॉपर एका स्टुडंटकडून जर इन्फॉर्मेशन लागत असेल, तर ती पण आपल्या बॅचेसमध्ये मित्रांनो तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके. तर 15,350 ह्या प्रायव्हेट जागा आहेत, आणि 1180 ह्या गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. म्हणजे जवळपास 15,350 आणि 1,000 जागा जर आपण प्लस जर केला, तर 16,350, आणि वरच्या फॉर एक्झाम्पल ह्या 180 जागा आहेत. म्हणजे जवळपास आपल्याकडे 16,500 पर्यंत मित्रांनो जागा यावर्षी असणार आहेत. आणि याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत, तर ते 100% नवीन प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत, तर ते मित्रांनो ऍड होतील. आता गव्हर्नमेंट कॉलेज यावर्षी नवीन ऍड होतील का, भरपूर सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन चालू होतं. तर मित्रांनो, अजूनपर्यंत कुठलीच ऑफिशियल नोटीस नवीन गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल सीईटी सेलने दिलेली नाहीये. ज्यावेळेस तुमची सीट मॅट्रिक्स येईल, तर त्याच वेळेस कळेल की नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आलेत की नाही आलेत. त्यामुळे नवीन गव्हर्नमेंट कॉलेज येतील आणि कट ऑफ खाली येईल, तर या धोरणामध्ये कुणीच राहायचं नाहीये. बट हे जे मागच्या वर्षीचे जे कॉलेजेस होते, तर हे कन्फर्म असणार आहेत. ओके. हे 17 तुमच्याकडे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर हे कन्फर्म गव्हर्नमेंट कॉलेजेस मित्रांनो यावर्षी पण असणार आहेत. बट ही लिस्ट अजून वाढेल की नाही वाढेल, याच्याबद्दल आता मी तुम्हाला कन्फर्मेटरी कोणतीच गोष्ट सांगू शकत नाही. ओके. ज्यावेळेस तुमची सीट मॅट्रिक्स येईल, तर त्याच वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसेल, जर होणार असेल तर. ओके. कन्फर्मेशन मी तुम्हाला सांगत नाही, अगेन नोट डाऊन करून घ्या. बट मी तुम्हाला कन्फर्म कुठे सांगतोय, प्रायव्हेट कॉलेजेस नक्कीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 ते 2 प्रायव्हेट कॉलेजेस मित्रांनो दरवर्षी ओपन होत आहेत. तर प्रायव्हेट कॉलेजची संख्या जी आहे, तर ती 15,000 वरून 16,000 पर्यंत पण जाऊ शकते. लास्ट राउंड पर्यंत ही जी संख्या आहे, तर ही नक्कीच तुम्हाला मित्रांनो वाढलेली दिसेल. मागच्या वर्षी जर बघितलं, तर पहिल्या राउंडमध्ये फक्त 13,000 प्रायव्हेट सीट होत्या. तर त्या लास्ट राउंड पर्यंत बघा मित्रांनो 15,000 म्हणजे जवळपास 2,000 सीट्स वाढल्या होत्या. यावर्षी जरी एवढ्या कॉलेजला मान्यता भेटली नाही, तरी पण 16,000 प्लसच तुमच्या प्रायव्हेट जागा ज्या असणार आहेत, तर त्या लास्ट राउंड पर्यंत मित्रांनो असणार आहेत. ओके. तर अशा पद्धतीने ह्या टोटल सीट्स आहेत. त्यामुळे आता घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडसाठी रजिस्ट्रेशन कराल आणि ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट येईल, तर त्यामध्ये शेवटच्या विद्यार्थ्यांची संख्या बघा मित्रांनो, तर ती 15,000-16,000च्या आसपासच असते, आणि तेवढेच आपल्याकडे जागा आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं नर्सिंगला ऍडमिशन होणार आहे. ओके. आता नर्सिंग सीईटी वाले काय करतात, की स्टार्टिंगला 40% 50%चा काहीतरी क्रायटेरिया ठेवतात. ओके. बट हा जो क्रायटेरिया आहे, हा शेवट राउंड पर्यंत मित्रांनो काढून टाकावा लागतो, कारण की भरपूर असे प्रायव्हेट कॉलेजेस असतात की जिथं ऍडमिशन विद्यार्थ्यांची होत नाही. ओके. तर घाबरून जाण्याची काही गरज नाही. जरी तुम्हाला पर्सेंटाइल कमी आले, तर आणि तुम्ही नर्सिंग सीईटी अपियर जरी असाल, तरी पण मित्रांनो तुम्हाला नर्सिंगमध्ये ऍडमिशन भेटेल. फक्त तुम्हाला कॉलेजमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक बघा, कॉम्पिटिशन लेवल. आता हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता कॉम्पिटिशन लेवल ही फक्त कोणासाठी आहे, तर ती ऑल जीएमसी, सर्व गव्हर्नमेंट मेडिकल किंवा गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आणि टॉप प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत, तर टॉप प्रायव्हेट कॉलेजसाठी मित्रांनो आपली जी कॉम्पिटिशन लेवल आहे. ओके. ऑल जीएमसी आणि टॉप प्रायव्हेट कॉलेजेससाठी आपली ही जी कॉम्पिटिशन लेवल आहे, तर ती हाय असणार आहे. त्यानंतर मॉडरेट कॉम्पिटिशन लेवल फॉर अदर कॉलेजेस. ओके. जे बाकीचे कॉलेजेस आहेत, ओके, त्यांच्यासाठी मॉडरेट कॉम्पिटिशन लेवल असणार आहे. आणि व्हेरी लो कॉम्पिटिशन लेवल फॉर न्यू ओपनिंग कॉलेजेस. ओके. कोणती? प्रायव्हेट कॉलेजेस. ओके. इथे पण मी काय लिहिलंय बघा, कंसामध्ये लिहिलंय प्रायव्हेट कॉलेज. नवीन ओपनिंग जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर तिथे कॉम्पिटिशन लेवल कसे असणार आहे, लो असणार आहे. आणि इन केस जर नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस जर आले, तर त्यासाठी अगेन हायच कॉम्पिटिशन राहणार आहे. ओके. कारण की गव्हर्नमेंट आहे तिथे हाय कॉम्पिटिशन असते कायम. बट जे नवीन ओपनिंग होणारे प्रायव्हेट कॉलेजेस असणार आहेत, तर त्यांच्यासाठी एकदम कमी कॉम्पिटिशन लेवल असते. इव्हन जे काही नवीन सुरू झालेले कॉलेजेस आहेत, तर तिथल्या अॅन्युअल जी इंटेक असते, तर ती इंटेक सुद्धा फील होत नाही, इतकी कमी लो
कॉम्पिटिशन लेव्हल मित्रांनो नर्सिंग सीईटी साठी किंवा नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी असतं. ओके. तर कॉम्पिटिशन लेव्हल बद्दल एवढी सर्व इन्फॉर्मेशन आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि टॉप प्रायव्हेट कॉलेजेससाठी हाय जी कॉम्पिटिशन लेव्हल असणार आहे तर ते असणार आहे. त्यानंतर मार्क वर्सेस पर्सेंटाइल तर मित्रांनो ही जी आहे तर ही मोस्ट इम्पॉर्टंट माहिती आहे. ओके. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की एव्हरेज स्टुडंट जे आहे तर ते 10 ते 15 रॉंग आन्सर्स करून येतात म्हणजे येतातच. तर ज्या पण विद्यार्थ्यांचा 90 प्लस स्कोर आहे तर ते एकदम सेफ झोनमध्ये आहेत आणि त्यांचे पर्सेंटाइल बघा 99.5 टू 100 पर्सेंटाइल अशा पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल येतील. ज्यांचे 90 प्लस प्रश्न जे आहेत तर ते ॲक्युरेट होतील. ओके. आता तुम्ही दुसऱ्या युट्यूबरचे ज्यावेळेस व्हिडिओ बघचाल ओके तर त्यामध्ये हे मार्क वर्सेस पर्सेंटाइल थोडंफार तुम्हाला मित्रांनो ते चेंजेस दिसू शकतात. बट ॲक्युरेट इन्फॉर्मेशन सर्वकडे आहे. ओके. मी असं म्हणत नाही की कोणी तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देते. बट कोणी जर तुम्हाला सांगत असेल की तुमचे 70-75 पर्सेंटाइलला तुम्हाला 95 पर्सेंटाइल भेटतील तर ते नक्कीच मित्रांनो फेक इन्फॉर्मेशन असू शकते. ओके. बट जिथे तुमचे 80 प्लस पर्सेंटाइल आहेत तर तिथे तुमचे 99, 95 प्लस 99 प्लस किंवा 98 प्लस पर्सेंटाइल आहे तर ते बनू शकतात. जर तुम्ही 85 प्लस कॉम्पिटिशन किंवा 85 प्लस तुमचे जर ॲक्युरेसी लेव्हल जर असेल तर. ओके. त्यानंतर आता हा चार्ट बघा पूर्ण रीड करा. तुमचे जर 80 टू 84 पर्यंत जर असेल तरी पण तुम्हाला 96 पर्यंत पर्सेंटाइल भेटू शकतात. त्यानंतर 75 तुमचे जर ॲक्युरेट जर असेल तर तुमचे 93 टू 96 पर्यंत पर्सेंटाइल येऊ शकतात. आता जे पण विद्यार्थी ह्या सर्व कॅटेगरीमध्ये आहेत बघा, ज्यांचे 75, 80, 90 असे क्वेश्चन्स राइट येत आहेत. ओके. तर असे विद्यार्थी एका सेफ झोनमध्ये आहेत. ओके. तर त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत. ओके. आता इथे विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी असते. बट 70, 50, 60 असे जे ॲक्युरेट आहेत तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांची खूप जास्त संख्या असते मित्रांनो. ओके. तर असे जे विद्यार्थी आहेत तर ते एका टॉप प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. आता 88 टू 93 किंवा 82 टू 88 ओके. अशा ज्या पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांचे येतील तर त्या विद्यार्थ्यांना टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर ते भेटू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला या पहिल्या 4 कॅटेगरीजमध्ये यावं लागणार आहे. ओके. आणि जर तुम्हाला टॉपचं प्रायव्हेट कॉलेज जर लागत असेल तर तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये मित्रांनो यावं लागणार आहे. आणि तुमचे जर पर्सेंटाइल जर 75, 60 अशा 75 च्या बिलो जर पर्सेंटाइल जर असतील तर तुम्हाला ॲडमिशनसाठी थोडंफार मित्रांनो कॉम्प्रोमाईज करावं लागणार आहे. ओके. लास्ट राउंड पर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. बट जर तुम्हाला लगेच पहिल्या दुसऱ्या राउंडमध्ये जर चांगलं कॉलेज जर लागत असेल तर ज्या विद्यार्थ्यांचे 60 टू 60 बिलो असा जो स्कोर असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडी सिच्युएशन हार्ड असणार आहे. बट ज्या विद्यार्थ्यांचे 65 प्लस किंवा 70 प्लस ज्याचे ॲक्युरेसी लेव्हल आहे तर त्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस भेटतील. ओके. आता असं नाही की ज्या विद्यार्थ्यांना 60, 50 असे मार्क आहेत. आता जे पण व्हिडिओ विद्यार्थी बघतायत तर त्याच्यापैकी मेजॉरिटी विद्यार्थी याच कॅटेगरीमध्ये आहेत. मग त्यांनी घाबरून जाण्याचं विद्यार्थ्यांना बिलकुल कारण नाही. कारण की चांगले कॉलेजेस भेटून जातात. आता काही कॉलेजेस असतात जिथे खूप चांगले रेप्युटेशन कॉलेजेस असतात. बट ते नवीन ओपनिंग झालेले असतात. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांचा मार्क थोडा कमी असतो. आता भरपूर मागच्या वर्षी नवीन ओपनिंग कॉलेज आहे बघा. जिथे सर्व फॅसिलिटीज आहेत. हॉस्टेल आहे, मेस आहे, इव्हन हॉस्पिटल पण अटॅचेस आहेत. बट ते कॉलेज फक्त नवीन ओपनिंग असल्यामुळे तिथे थोडा विद्यार्थ्यांचा जे फ्लो आहे तर तो कमी असतो. ओके. तर असं करायचं नाहीये. जे तुमच्या घराजवळ तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटेल आणि तुम्हाला फीस जिथे रिलायबल असेल, जिथे तुम्हाला हॉस्टेल मेस प्रॉपर भेटेल, तर असे कॉलेज मित्रांनो तुम्ही चॉईस करा. असं काही नाही की तुम्ही एकदम नंदुरबार साइडला राहताय आणि तुम्हाला पुण्यामधलंच कॉलेज भेटलं पाहिजे किंवा मुंबईचंच कॉलेज भेटलं पाहिजे. असं काही नाही. तुमच्या सिटीमध्ये पण बेस्ट कॉलेजेस आहेत आणि नर्सिंगची डिग्री मित्रांनो तुम्ही कुठून पण घ्या. जोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स ओके जोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंटचं एक्झामिनेशन क्रॅक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटणार नाही. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बिलो 50 पर्सेंटाइल असणार तर त्यांचे पर्सेंटाइल बघा 60च्या खाली असतील आणि अशा विद्यार्थ्यांना थोडं कॉम्पिटिशन लेव्हलमध्ये थोडं हाय असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर आता आपली मित्रांनो काउन्सिलिंग सर्व्हिस जी आहे तर व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी सांगतो. आपली एमएच नर्सिंग सीईटी 2026 साठी आपली जी ऍडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर ती सुरू झालेली आहे. बीएससी नर्सिंग, जीएनएम आणि एएनएम तिन्ही पण कोर्सेससाठी आपण काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर ती मित्रांनो प्रोव्हाइड करत असतो. आपल्या बॅचची प्राइस किती असणार मित्रांनो? फक्त 999 रुपये प्राइस असणार आहे आणि मित्रांनो लिमिटेड सीट असणार आहेत. ओके. कारण की जास्त विद्यार्थ्यांना मी ॲडमिशनसाठी काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एंट्री देणार नाही मित्रांनो. लिमिटेड सीट असणार आहेत आणि व्हॅल्युएबल कंटेंट तुम्हाला त्यामधून प्रोव्हाइड करण्यात येईल. असं नाही की एक ना धड आणि भाराभर शिंदे अशी आपल्याला गोष्ट करायची नाहीये. ओके. लिमिटेड सीट असणार आहेत आणि लिमिटेड सीट असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण पर्सनलाइज गाईडन्स त्याला देऊ शकतो. त्यानंतर आपल्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत बघा त्याच्यावरती मी तुम्हाला एक क्विक सांगतो. ओके. पर्सनलाइज करियर गाईडन्स तुम्हाला नर्सिंग बद्दल पूर्ण करियर गाईडन्स केलं जाईल. कारण की ऑलरेडी मी पण एक नर्सिंग ग्रॅज्युएट आहे. ओके. आणि नर्सिंग या प्रोफेशनमध्ये 2 वर्षापासून काम करतोय. ओके. त्यानंतर कोर्सेस अँड कॉलेज सिलेक्शन. ओके. तुम्हाला तुमच्या कोर्ससाठी आणि कॉलेज सिलेक्शनसाठी प्रॉपर गाईडन्स केलं जाईल. त्यानंतर तुमच्या बजेट, लोकेशन आणि प्रोफाइलनुसार तुम्हाला एक बेस्ट कॉलेज सजेस्ट केलं जातं. त्यानंतर ॲडव्हान्स ऑन प्रायव्हेट, गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. त्यानंतर चॉईस फिलिंग आणि रँक बेस्ड सजेशन. ओके. तुम्हाला तुमच्या रँकनुसार चॉईस फिलिंगमध्ये हेल्प केली जाईल. म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट काढून दिली जाईल. त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये सपोर्ट केला जातो. ओके. हीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठे पण काउन्सिलिंग जॉइन करता तर तुम्हाला बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये किती हेल्प भेटते मित्रांनो, तर ही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. बाकीचे कॉलेजचे लिस्ट वगैरे ते तर तुम्हाला सर्वजण देणार आहेत.
त्यानंतर पर्सनलाइज कॉन्टॅक्ट तुम्ही WhatsApp आणि कॉलिंग थ्रू तुमचे पेरेंट्स पण मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर वीकली आपले Google Meet सेशन असतात, ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे डाउट्स आहेत तर ते डायरेक्टली सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर जे पण काही नर्सिंग सीईटी रिलेटेड किंवा ॲडमिशन रिलेटेड नवीन अपडेट येतील तर ते डायरेक्टली तुम्हाला मित्रांनो दिल्या जातात. त्यानंतर चॉईस फिलिंग प्रत्येक राउंड सायन्ससाठी तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी कॉलेज जे आहे तर ते सजेस्ट आपण करून देतो. त्यानंतर सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला सपोर्ट भेटतो. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डी आणि चेक याच्याविषयी पण प्रॉपर तुम्हाला गाईडन्स भेटणार आहे. असं नाही की गाईडन्स म्हणजे फक्त तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दलच, तुमच्या डॉक्युमेंट्स वगैरे असतील त्याच्यावरती पण तुम्हाला गाईडन्स केला जातो. त्यानंतर डी चेक, त्यानंतर फीज रिगार्डिंग सर्व तुम्हाला गाईडन्स केले जाईल. आणि असं नाही की फक्त ॲडमिशन झाली आणि आम्ही तुम्हाला सोडून देऊ. ओके, तर लास्ट इयर पर्यंत तुमची बीएससी नर्सिंगची डिग्री होऊपर्यंत तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये मित्रांनो राहता. ओके, 2023 पासून आपण मित्रांनो काउन्सिलिंग करतोय. सर्व जे विद्यार्थी आहेत आतापर्यंत 4 ते 5,000 विद्यार्थी आपले WhatsApp व्हेरियस ग्रुप आहेत. प्रत्येक वर्षाचे आपले सेपरेट WhatsApp ग्रुप असतात. तर त्यामध्ये सर्व जे विद्यार्थी आहेत तर ते आहेत. ओके, त्यानंतर प्रत्येक राउंड नंतर कोणत्या कॉलेजला किती सीट्स व्हॅकंट आहेत तर ते आपण ट्रॅक करून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मित्रांनो देत असतो. त्यानंतर मॉप अप राउंड असेल, स्टे व्हॅकन्सी राउंड असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला जर शेवटपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याचं नाही ॲडमिशन झालं, त्याला त्याच्या मनासारखं नाही कॉलेज भेटलं तर त्याला या शेवटच्या राउंडमध्ये पण मित्रांनो गाईड केलं जातं. त्यानंतर कंटिन्युअस गाईडन्स फ्रॉम ॲडमिशन टू डिग्री, आणि ॲडमिशन झाल्यापासून तर डिग्रीपर्यंत सर्व जे आहे तर तुम्हाला मित्रांनो गाईडन्स केला जातो. आणि आपले फर्स्ट इयर, सेकंड इयर मित्रांनो आपले नर्सिंगचे क्लासेस पण आहेत, तर त्या क्लासेसमध्ये पण मित्रांनो तुम्हाला एनरोलमेंट दिली जाईल. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्यायचं आहे. बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी ही फीज वगैरे कशी पेड करायची तर सर्व इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला Google फॉर्म दिलेला आहे, तर फॉर्म आपला फिल करा आणि तिथून मित्रांनो तुम्ही डायरेक्टली आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करू शकता. मागच्या वर्षीची हिस्ट्री बघा मित्रांनो, आपण 110 प्लस ॲडमिशन्स आहेत तर ते करून दिलेले आहेत. तर आपल्या टॉप गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आहेत. ओके, तर ही 2025 ची आपली काउन्सिलिंग हिस्ट्री आहे. 2024 ला आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना दिली होती. त्यामध्ये पण आपण 200 ते 250 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स मित्रांनो करून दिलेले आहेत. ओके, त्यानंतर माझ्याबद्दल पण थोडी क्विक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो मित्रांनो. माय सेल्फ प्रशांत शिंदे, रजिस्टर्ड नर्स, महाराष्ट्र MNC मध्ये एक रजिस्टर्ड नर्स म्हणून आहे. त्यानंतर बीएससी नर्सिंग माझं कंप्लीट झालेलं आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. ओके, तर ज्या पण विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. आणि आजच्या या दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जर काही डाऊट जर असतील मित्रांनो तर तुम्ही मला नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमधून सांगू शकता. तर भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.